मित्रांनो LLB 5 चा ऑप्शन फॉर्म कसा भरायचा त्याबद्दलचा हा व्हिडिओ आहे. तुम्ही ऑलरेडी ॲप्लिकेशन फॉर्म भरलेला आहे. विद्यार्थ्यांनी त्यानंतर आता हा ऑप्शन फॉर्म जो आहे तो ऑप्शन फॉर्म म्हणजे कॉलेजेसचे प्रेफरन्सेस कसे भरायचे प्रेफरन्स त्याचा भरायचा हा आहे व्हिडिओ ते आपण एका कागदावर explain नोट डाऊन करणार करून आहोत. घ्यावे. तर सर्वप्रथम तुम्हाला लॉग इन करायचे पोर्टलवर. तुमच्याकडे लॉग इन ID पासवर्ड तुम्हाला मिळालेला आहे. लॉग इन ID पासवर्ड तुम्हाला वेबसाईटवर दिल्यानंतर तुमच्या लॉग इनमध्ये लेफ्ट साईडला शॉर्ट लिस्ट ऑप्शन्स नावाचं हे एक बटन दिलेलं, एक लिंक दिलेली आहे, शॉर्ट लिस्ट ऑप्शन. तर ज्यांनी ॲप्लिकेशन फॉर्म भरलेला आहे, ज्यांचं मेरिट लिस्टमध्ये नाव आहे, त्या विद्यार्थ्यांनी शॉर्ट लिस्ट ऑप्शन फॉर्म या बटनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर प्रोसीड टू फिल ऑप्शन फॉर्म या लिंकवर क्लिक करून पुढे जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ज्या विद्यापीठामध्ये एज्युकेशन घ्यायचे ते विद्यापीठ सिलेक्ट करायचे, डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचे, गव्हर्मेंट एडेड कॉलेज आहे का, कोणतं कॉलेजचं टाईप आहे त्यानुसार तुम्ही सॉर्टिंग करू शकता. मीडियम कोणतं आहे कोर्सचं, इंग्लिश, मराठी, हिंदी, कॉलेजचं टाईप को एज्युकेशन, बॉईज गर्ल्स आणि पर्टिक्युलर कोर्स हे तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता. त्यानंतर सपोज एखादं कॉलेज तुम्ही सिलेक्ट केलं आहे, त्याला सेव्ह करायचे, त्याला तुम्ही शॉर्टलिस्ट करायचं त्या कॉलेजला. अशा पद्धतीने तुम्ही जे काही कॉलेजेस तुम्हाला शॉर्टलिस्ट करायचे आहेत ऑप्शन्ससाठी ते पहिले तुम्ही ॲड करणार आहात. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं, म्हणजे जे काही तुम्ही 10-15 जे काही कॉलेजेस तुम्ही शॉर्टलिस्ट केलेले आहेत ते सेव्ह अँड नेक्स्ट करायचे. त्यानंतरचं इम्पॉर्टंट सेक्शन आहे सेट प्रेफरन्सेस. म्हणजे सपोज तुम्ही 8 ते 10 कॉलेजेस शॉर्टलिस्ट केले, आता तुम्हाला त्याला प्रेफरन्स द्यायचा आहे. 1 प्रेफरन्स मीन्स सर्वात अगोदर तुमचं ते कॉलेज कन्सिडर केलं जाईल ऑप्शनसाठी, अलॉटमेंटसाठी. तसंच 2, 3, 4 हे तुमचे प्रेफरन्सेस तुम्ही भरत आहात की मला फर्स्ट हे कॉलेज हवं आहे, दुसरं हे हवं आहे, तिसरं हे हवं आहे. अशा पद्धतीने तुम्ही प्रेफरन्सेस सेट करत आहात. प्रेफरन्सेस तुम्ही सर्व सेट केल्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट या बटनवर क्लिक करायचं. त्यानंतर तुम्हाला तुमचा जो ऑप्शन फॉर्म आहे तो तुम्हाला लॉक करायचा आहे. तुमच्या लॉग इनमध्ये डिक्लेरेशन दिलेलं आहे त्या पद्धतीने तुम्हाला तो ऑप्शन फॉर्म लॉक करायचा आहे. तुम्हाला एक प्रश्न विचारला तर तुम्हाला ऑप्शन फॉर्म लॉक करायचा आहे, येस कन्फर्म म्हटलं तर तो कन्फर्म होऊन जाईल. त्यानंतर तुम्ही जो ऑप्शन फॉर्म भरलेला आहे त्याची तुम्ही प्रिंटआउट पण काढू शकता. प्रिंट ऑप्शन हे एक तुम्हाला सेक्शन दिलेलं आहे, त्या सेक्शनमधून तुम्ही प्रिंटआउट पण काढू शकता. तर मित्रांनो, हा व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनल, तुम्हाला ॲडमिशन रिलेटेड अलर्ट मिळत राहतील. थँक्यू.